नमस्कार मंडळी, क्रिशवीज ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण डॉक्टरकडे कधी जातो? आजारी पडल्यावर, बरोबर? आपण हजारो रुपये चाचण्यांवरती खर्चही करतो, MRI, रक्त चाचण्या, ECG. पण तुम्हाला माहीत आहे का की एक अनुभवी डॉक्टर आणि एक हुशार पोषणतज्ज्ञ तुमचा वैद्यकीय अहवाल पाहण्यापूर्वी फक्त तुमच्या प्लेटकडे पाहून तुमचा आयुर्मान सांगू शकतो? हो, ही जादू नाही आहे, हे शुद्ध विज्ञान आहे. आपल्याला वाटतं की दीर्घायुष्य ही नशिबाची किंवा मग जनुकांची बाब आहे. लोक म्हणतात, अरे त्यांच्या आजोबा 90 वर्षापर्यंत जगले म्हणून तेही जगतील. पण विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतं. तुम्ही किती काळ आणि कसे जगाल याच्या फक्त 20% जीन्स ठरवतात. उर्वरित 80%, हो संपूर्ण 80% तुमच्या प्लेटवर अवलंबून आहे. कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी शक्ती आहे. जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये या 9 गोष्टींचा समावेश केला तर तुमचं आयुष्य केवळ दीर्घायुषीच नाही तर रोगमुक्तसुद्धा होणार आहे. रक्तदाबाच्या गोळ्या नाहीत, मधुमेहाची चिंता नाही आणि सांधेदुखी नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मुद्दा क्रमांक 6 हा एक गेम चेंजर आहे आणि जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. आणि आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्षसुद्धा करतो. तर चला स्वतःची चाचणी करून घेऊया. तुम्ही लांब पल्ल्याच्या धावपटू आहात की नाही? दीर्घायुष्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निर्देशक तुमच्या ताटात आहे. हे सोपं वाटतं, बरोबर? लहानपणापासून आपल्या आई आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्यास सांगत असत, भेंडी खाण्यास सांगत असे, दुधी भोपळा खाण्यास सांगत असे. आपण तेव्हा वेगवेगळे चेहरे बनवायचो. पण आता त्यामागील सखोल विज्ञान उघड होत आहे. आपलं शरीर एका सुपर कारसारखं आहे आणि हिरव्या भाज्यात त्याचे प्रीमियम इंधन आणि सेवा केंद्र दोन्हीसुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाता तेव्हा तुम्ही फक्त तुमचं पोट भरत नाही तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्सची फौज पाठवत आहात. ही फौज काय करते? आपल्या शरीरामध्ये सतत युद्ध चालू असतं. प्रदूषण, ताण आणि अस्वास्थ्यकारक आहार आपल्या शरीरामध्ये मुक्त रॅडिकल्स तयार करतात. हे असे शत्रू आहेत जे तुमच्या पेशींना खराब करतात, ज्यामुळे कर्करोग होतो आणि वृद्धत्व वाढतं. भाज्या या शत्रूंचा नाश करतात. फक्त हिरवे नाही तर इंद्रधनुष्य खा. जगात सर्वात जास्त काळ जगणारे जपानमधील ओकिनावा येथील लोक त्यांच्या आहारामध्ये किमान 3 ते 4 रंगांचा समावेश करतात. म्हणूनच मी म्हटलं की फक्त हिरव्या पालेभाज्या नाही तर इंद्रधनुष्य म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ खा. टोमॅटो किंवा गाजरांसारखे लाल, पालकासारखे हिरवे, वांग्यासारखे किंवा बीटासारखे जांभळे आणि भोपळा किंवा ढोबळी मिरचीसारखे पिवळे. प्रत्येक रंग वेगवेगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण करतो. जर तुम्ही अर्धी प्लेट दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये रंगबिरंगी भाज्यांची भरलेली असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दररोज तुमचे वर्षे वाढवत आहात, फक्त तासांनी नाही. जेव्हा नसांमध्ये स्नेहन कमी असतं तेव्हा हृदय जास्त वेळ धडधडतं. मंडळी, तेल अन्नाची चव वाढवतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या नसांवरती काय होतं? आज उपलब्ध असलेली बहुतेक रिफाईंड तेले रासायनिक प्रक्रिया वापरूनच बनवली जातात. जास्त तेल म्हणजे जळजळ, म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये जळजळ. कारच्या पाईपमध्ये कचरा जमा होण्यासारखा विचार करा. त्याचप्रमाणे जास्त तेल सेवन केल्याने आपल्या धमन्यांमध्ये प्लेग जमा होतो. जेव्हा आपण समोसे किंवा पकोड्यांसाठी रिफाईंड, वारंवार जाळलेलं तळलेलं तेल किंवा मग पुन्हा पुन्हा गरम केलेलं तेल वापरतो तेव्हा आपलं यकृत खराब होतं. खराब कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयाला रक्तपंप करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. जास्त भाराखाली असलेली मशीन जलद थकते, हे निश्चित आहे. तर काय करावं? दीर्घायुषी लोक भाज्या तळण्यासाठी नव्हे तर फक्त मसाला किंवा चवीसाठीच तेल वापरतात. 4 जणांच्या कुटुंबासाठी दरमहा 3 ते 4 लिटर तेल हे पुरेसं असावं. त्यापेक्षा जास्त तेल वापरणं हे धोकादायक आहे. दर्जेदार रिफाईंड तेलाऐवजी मोहरी, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलसारखं थंड दाबलेलं तेल वापरा. लक्षात ठेवा, जास्त तेल म्हणजे आयुष्य कमी करणं. जर तुम्ही तेलाच्या बाटलीचं झाकण घट्ट बंद केलं तर तुमचं हृदय तुमचे आभार मानेल. साखर केवळ दातांना नुकसान करत नाही तर तुमचं आयुष्य देखील कमी करते. साखरेला आधुनिक काळातील पांढरं विष म्हणून ओळखलं जातं. आपल्याला वाटतं की साखर खाल्ल्याने फक्त वजन वाढतं किंवा मग दात किडतात. जर ते खरं असतं तर वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला ग्लायकेशन म्हटलं जातं. ही एक अतिशय भयानक प्रक्रिया आहे. जेव्हा तुमच्या रक्तातील साखर जास्त असते तेव्हा ती तुमच्या शरीरातील कोलेजन एक प्रथिने चिकटतं.
हे तेच कोलेजन आहे जे तुमची त्वचा तरुण ठेवतं. जेव्हा साखर त्यावर चिकटते तेव्हा ते कडक होतं. परिणामी तुमच्या 30च्या दशकामध्ये 40चं दिसणं, अकाली सुरकुत्या, दृष्टी कमी होणं आणि मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं. साखर तुम्हाला आतून आणि बाहेरून वृद्ध करत असते. शिवाय जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची वाढ होते. वारंवार इन्सुलिनची वाढ ही टाईप 2 मधुमेहाला थेट आमंत्रण देते. लपलेली साखर टाळा. तुम्ही म्हणाल की मी फक्त थोडासा चहाच पितो, पण तुम्ही बिस्किटे, केचप, ब्रेड किंवा बाजारातून मिळणारे हेल्दी ज्यूस पिता का? या सर्वांमध्ये लपलेली साखर मोठ्या प्रमाणामध्ये असते. जर तुम्ही गोड पदार्थांना सणासुदीपुरतं मर्यादित ठेवलं आणि रोजच्या गोड पदार्थांसाठी खजूर, मनुका किंवा फळांवर अवलंबून राहिलात तर तुम्ही केवळ मधुमेह टाळत नाही तर वृद्धत्व देखील टाळत आहात. उशिरा खाणं म्हणजे लवकर वृद्ध होणं. तुम्ही काय करता, काय खाता हे महत्त्वाचं आहे, परंतु जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा ते आणखी महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक घड्याळ असतं ज्याला सर्केडियन रिदम म्हटलं जातं. आपलं शरीर सूर्यानुसारच कार्य करतं. सूर्यास्तानंतर आपली पचनसंस्था विश्रांती घेऊ इच्छिते, ती दुरुस्तीच्या स्थितीमध्ये जाऊ इच्छिते. रात्रीची वेळ ही शरीराची झीज दुरुस्त करण्याची वेळ असते. परंतु जेव्हा तुम्ही रात्री 10 किंवा 11 वाजता जड जेवण खाता तेव्हा बिचाऱ्या शरीराला दुरुस्तीचं काम थांबवावं लागतं आणि पुन्हा पचनक्रियेवरती काम सुरू करावं लागतं. त्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. त्याचे तोटे काय आहे? झोपेची गुणवत्ता खराब होते, सकाळी थकवा आणि जडपणा जाणवतो, रात्रीच्या वेळी तयार होणारे ग्रोथ हार्मोन्स तयार होत नाही. जगातील सर्वात निरोगी लोक जसं की जेंटिलिन्स किंवा मग ब्ल्यू झोनमधील लोक किंवा सूर्यास्ताच्या सुमारास रात्रीचं जेवण करतात. आधुनिक भाषेमध्ये हे अधूनमधून उपवासाचा एक प्रकार मानलं जातं. जर तुम्ही झोपेच्या किमान 3 तास आधी खाल्लं तर तुम्ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली बाळगत आहात. रात्री 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण खाण्याचा प्रयत्न करा. पाणी हे वृद्धत्व कमी करतं. आपलं शरीर 70% पाणी असतं आपल्या शरीरामध्ये. कल्पना करा की जर एखाद्या वनस्पतीला पाणी दिलं नाही तर काय होईल? त्याची पाने सुकणारच आणि ते कोमेजून जाणार. त्याचप्रमाणे जर तुम्ही खूप कमी पाणी प्याल तर तुमच्या पेशी कोमेजतील. डिहायड्रेशनमुळे रक्त जाड होतं, ज्यामुळे हृदयावरती दबाव येतो. पाणी पिण्याची योग्य पद्धत: जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी पिता तेव्हा रक्त पातळ राहतं आणि रक्ताभिसरण चांगलं राहतं. पोषक घटक शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात. सर्व कचरा मूत्र आणि घामाद्वारे बाहेर टाकला जातो. कधीकधी आपल्याला भूक लागली आहे असं वाटतं आणि आपण नाश्ता शोधू लागतो, परंतु प्रत्यक्षात आपल्याला फक्त तहान लागली आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अकारण भूक लागली असेल तेव्हा 1 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. एक छोटीशी टिप: सकाळी उठल्यावर सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या. हे तुमच्या शरीराला आतून आंघोळ करण्यासारखं आहे. हायड्रेटेड शरीर म्हणजे चमकणारी त्वचा आणि तीक्ष्ण मन आणि निरोगी मूत्रपिंड. आता इथे थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. आतापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या आहेत: भाज्या, कमी तेल, कमी साखर, योग्य खाणं आणि पाणी. जर तुम्ही यापैकी 3 सवयी प्रामाणिकपणे पाळल्या तर अभिमानाने कमेंटमध्ये लिहा की मी निरोगी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक बटनावरती क्लिक करा आणि तुमची उपस्थिती नोंदवा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी सुरुवातीला वचन दिलेल्या सवयीकडे जाऊया. ती सवय म्हणजे क्रमांक 7व्या नंबरची सवय: बर्गर पोट भरतात, जीवन नाही. जंक फूडला आपण जंक का म्हणतो? कारण त्यात शरीरासाठी उपयुक्त काहीही नसतं. ते फक्त रिकाम्या कॅलरीज असतात. या मोठ्या कंपन्या प्रयोगशाळेमध्ये अन्न डिझाईन करतात. ते मीठ, साखर आणि चरबी अशा प्रकारे एकत्र करतात की तुमच्या मेंदूला जास्त हवं असतं. हे एक व्यसन आहे. पण लक्षात ठेवा, पॅकेज केलेलं अन्न प्रिझर्वेटिव्ह जे असतं त्याने भरलेलं असतं, जेणेकरून ते दुकानामध्ये 6 महिने खराब होत नाही. आता विचार करा, जे अन्न बाहेर 6 महिने खराब होत नाही आणि बॅक्टेरियाही वाढत नाही, ते तुमच्या पोटामध्ये गेल्यावर तरी कसं होणार? काय फायदा होणार त्याचा? ते तुमच्या पोटातील चांगले बॅक्टेरिया मारेल. जर तुम्ही आठवड्यातून 6 दिवस ताजं साधं घरगुती अन्न खाल्लं आणि कधीकधी फसव्या जेवणासाठी पिझ्झा किंवा बर्गर राखून ठेवलं तर तुमचं यकृत तुम्हाला दीर्घ आयुष्य देईल. घरी बनवलेली डाळ किंवा रोटीमधील जीवनशक्ती कधीच पॅकेज केलेल्या चिप्समध्ये आढळू शकत नाही. फळे ही फक्त चव नसून ती एक औषध आहे.
ही सवय एका सामान्य निरोगी व्यक्तीला एका सुपर हेल्दी व्यक्तीमध्ये रूपांतरित करते. का? कारण फळे जिवंत अन्न असतात. शिजवलेलं अन्न शिजवल्यानंतर मृत होतं, त्यातील एन्झाईम्स नष्ट होतात. पण कच्च्या फळांमध्ये एन्झाईम्स असतात जे अन्न पचवण्यास मदत करतात. फळांमधील जीवनसत्वे आणि खनिजे कोणत्याही मल्टीव्हिटॅमिन गोळीपेक्षा 1000 पटीने चांगली असतात, कारण शरीर त्यांना सहजपणे शोषून घेतं. संपूर्ण फळे खा, रस नाही. बरेच लोक म्हणतात मी दररोज रस पितो. थांबा, रसात फायबर नसतं, हे फक्त साखरेचं पाणी आहे. जेव्हा तुम्ही फळे चावता तेव्हा त्यातील फायबर तुमचं पोट स्वच्छ करतं आणि साखर हळूहळू रक्तप्रवाहामध्ये जाऊ देतं. बर्गर पोट भरतं पण जीवन नाही. जंक फूडला जंक का म्हटलं जातं? कारण ते शरीराला उपयुक्त काहीही देत नाही. ते फक्त रिकाम्या कॅलरीज असतात. या मोठ्या कंपन्या प्रयोगशाळेमध्ये अन्न तयार करतात. ते मीठ, साखर आणि चरबीचे इतकं मिश्रण घालतात की तुमच्या मेंदूला जास्त हवं असतं. हे एक व्यसन आहे, पण लक्षात ठेवा, पॅक केलेलं अन्न हे प्रिझर्वेटिव्हजने भरलेलं असतं. जे लोक दिवसाच्या सुरुवातीला किंवा संध्याकाळी केळी, सफरचंद, पपई किंवा लिंबूवर्गीय फळे यांसारखे हंगामी फळं स्नॅक्स म्हणून खातात, त्यांना हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका 40% कमी होतो. फळे हे निसर्गाने निर्माण केलेलं औषध आहे जे तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तरुण ठेवतं. तर तुम्ही आज कोणतंही फळ खाल्लं का? जास्त मीठ, जास्त दाब, कमी आयुष्मान. शरीराला मिठाची गरज असते, पण थोडीशीच. पण चवीच्या शोधामध्ये आपण आपल्या नसा फुग्यांसारख्या फुगवत असतो. जास्त मीठ म्हणजे शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण वाढतं. सोडियममध्ये पाणी टिकून राहण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा रक्तामध्ये पाणी टिकून राहतं तेव्हा रक्ताचं प्रमाण वाढतं आणि नसांवरती दबाव वाढतो. हो, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याचं प्रमुख कारण बनतो. काळजी काय घ्यायची आहे? बहुतेक मीठ घरी शिजवलेल्या अन्नामध्ये नाही तर बाहेरून आणलेल्या अन्नामध्ये आढळतं. चिप्स, लोणचे, पापड, सॉस किंवा रेस्टॉरंटच्या अन्नामध्ये मीठ जास्त प्रमाणामध्ये असतं. जर तुम्ही तुमच्या अन्नावर कच्चं मीठ किंवा टेबल मीठ शिंपडणं थांबवलं आणि लोणचे, पापड मर्यादित केले तर तुमच्या धमन्या वृद्धापकाळामध्ये लवचिक आणि तरुण राहतील. रॉक सॉल्ट वापरून बघा, हा थोडा चांगला पर्याय आहे. जे लोक अर्धे पोटभर खातात तेच पूर्ण आयुष्य जगतात. आपल्या देशामध्ये आदरातिथ्य असं म्हटलं जातं की अरे जास्त घ्या, तुमच्या मनाला समाधान मिळेल, इतकं खा. पण जपानमध्ये हरा हाचिबे नावाचा एक नियम आहे. याचा अर्थ तुमचं पोट 80%च भरवा. त्यामागील विज्ञान असं आहे की मी पोट भरलं आहे हा संकेत तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतात. TV पाहताना किंवा बोलत असताना आपण अनेकदा लवकर जेवतो आणि तो सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण गरजेपेक्षा जास्त जेवलेलं असतो. जे लोक त्यांच्या भुकेपेक्षा थोडंसं कमी खातात ते सेरेब्रम ट्विन्स नावाच्या प्रथिने सक्रिय करतात आणि ज्यांना दीर्घायुष्य जनुक म्हणून ओळखलं जातं. कमी खाल्ल्याने शरीर अन्न पचवण्यासाठी कमी ऊर्जा वापरतं आणि उर्वरित ऊर्जा स्वतःला बरं करण्यासाठी वापरतं. आता ते कसं करायचं आहे तर बघा, जेवताना ते हळूहळू चावा. प्रत्येक वेळा 32 वेळा चावून खायचं आहे. TV किंवा मोबाईल बंद ठेवून खा. पोट भरल्यासारखं वाटताच खाणं थांबवा. लक्षात ठेवा, खाणं हे जगण्यासाठी आहे. जीवनाचा उद्देश फक्त खाणं नाही आहे. मंडळी, या 9 सवयी होत्या. भाज्या ज्या आहेत त्या मल्टिपल कलर्समध्ये असल्या पाहिजे, इंद्रधनुष्यासारखं. कमी आणि चांगलं तेल, साखर टाळणं, सूर्यास्ताच्या वेळी रात्रीचं जेवण, भरपूर पाणी, जंक फूड नाही आणि ताजी फळे ही सर्वात महत्त्वाची आहे. कमी मीठ आणि 80% भूक कमी करण्यासाठी खाणं. डॉक्टरांचा अहवाल वर्षातून एकदा येतो, परंतु तुमची प्लेट दिवसातून 3 वेळा तुमच्या समोर येते. तुमच्या आरोग्यात बदल घडवून आणण्यासाठी दररोज 3 संधी असतात. जर तुमच्याकडे या 9 खाण्याच्या सवयी असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही दीर्घायुष्य जगाल आणि तुमचं शरीरसुद्धा मजबूत असेल. आता मला एक सत्य सांगा, तुम्ही सध्या या 9 पैकी किती गोष्टी पाळता? 3, 5 किंवा 9? लाजू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचेल आणि जर तुमचा स्कोर कमी असेल तर आजच उद्यापासून एक नवीन सवय जोडण्याचा संकल्प करा. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.